पूर्ण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मोतीचूरचे लाडू वाटप करून दिनांक 10 मे रोजी मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। बाळासाहेब आंबेडकर म्हणजे दीनदलितांचे कैवारी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर वंचितांसाठी धावणारे एकमेव नेते लाभलेले आहेत। भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम ढगे माध्यमांशी बोलताना म्हणाले, त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मोतीचूरचे लाडूचे वाटप नागेश सपाटे यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम ढगे, रवी वाघमारे, श्यामसुंदर काळे, सुनील मगरे, महाराष्ट्र पोलीस मिलिंद गवळी, गौतम ससाने, प्रबुद्ध काळे, समता सैनिक दलाचे राहुल कचरे, केशव मकासरे, राजू गायकवाड, सहसम्यक विद्यार्थी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडींचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय बौद्ध महासभेचा जय असो, समता सैनिक दलाचा जय असो। आज 10 मे रोजी तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे कायदेशीर राष्ट्रीय सल्लागार आहेत आणि त्यांचा आज या ठिकाणी वाढदिवस अतिशय हर्ष उल्हासाने या ठिकाणी मोतीचूर लाडू वाटप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी संपन्न करण्यात आलेला आहे। तेव्हा बांधवांनो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर म्हणजे एक दीनदलितांचे कैवारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर लाभलेले, सर्वांसाठी झटणारे, वंचितांसाठी झटणारे एकमेव नेते आणि भारतीय बौद्ध महासभेचे कायदेशीर राष्ट्रीय सल्लागार आहेत। गोरगरिबांसाठी ज्या काही अडीअडचणी किंवा जे अवघड प्रसंग निर्माण होतात तर त्या प्रसंगामध्ये धावून येणारे आणि संकटावर मात करणारे अशा प्रकारचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत। आणि त्यांच्या या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी दक्षिणचा अध्यक्ष या नात्यानं त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांची तब्येत चांगली सदृढ राहो आणि त्यांचं जीवन, पुढील जीवन सुखी समाधानी आणि अतिशय आनंदी जावो अशा प्रकारची त्यांच्या वाढदिवशी या ठिकाणी मी त्यांना मंगलकामना व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। राजकारणामध्ये आपण पाहत आहात, तमिळनाडूमध्ये जेव्हा विजय थलपती यांचं राजकारण शपथविधी होत नव्हता त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर आणि राजीव गांधी तर ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा मागासवर्गीयांना अन्याय होईल किंवा मागासवर्गीयांना जेव्हा जेव्हा ही इतर ज्या संघटना आहेत त्या संकटात आणण्याचा प्रयत्न करतील अशा वेळेला खंबीरपणे त्यांना साथ देणारे म्हणजे केवळ आणि केवळ ते बाळासाहेब आंबेडकरच आहेत। त्यांच्याशिवाय वंचितांचा कोणीच उद्धार करू शकणार नाही आणि आजही बाळासाहेब आंबेडकरांशिवाय आपल्याला पर्याय नाही, म्हणून आपण खंबीरपणे अगदी त्यांना साथ देण्याची गरज आहे, आवश्यकता आहे आणि त्यांच्याशिवाय आपला आजही कोणी उद्धार करू शकणार नाही असं मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो। जनतेला असं आवाहन करणार की बाबा, आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पूर्वी म्हणायचे की रात्र ही कशी आहे वैऱ्याची आहे, परंतु आज दिवससुद्धा वैऱ्याचा झालेला आहे। तेव्हा बाळासाहेबांना खंबीरपणे आपण त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या संघटनेला बाळासाहेब आंबेडकर हे सर्वांसाठी धावून जाणारे अशा प्रकारचे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांशिवाय या समाजाला पर्याय नाही। तेव्हा समाजाला अशी मी विनंती करतो की खंबीरपणे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांना आपण सर्वांनी योग्य अशा प्रकारचं पाठबळ द्यावं अशा प्रकारची
आपली मातृसंस्था ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्व बांधवांना अशा प्रकारची विनंती करतो की बाळासाहेबांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहावं. जय भीम. आज 10 मे 2026 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस. आज संबंध महाराष्ट्रामध्ये 10 मे हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आज महाराष्ट्र स्वाभिमानी दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करत आहे. आणि आज या स्वाभिमानी दिनाच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या माध्यमातून आज पूर्ण शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस व स्वाभिमानी दिनाच्या निमित्तानं पूर्ण शहरामध्ये लाडू वाटपाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला. आज महाराष्ट्रातली परिस्थिती माहिती आहे. आज या महाराष्ट्राला कोणी वाचू शकते तर ते केवळ एकमेव आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वाचू शकतात. अनेक वंचित समाजाच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी करत आहे. आज या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांना शुभेच्छा देतो. संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण या महाराष्ट्राला बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची गरज आहे. म्हणून आजच्या दिनाच्या निमित्तानं मी जनतेला आव्हान करतो की आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आलं पाहिजे. त्यांच्या राजकीय चळवळीला बळ दिलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि इथंच थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.